पुढची बातमी आहे राऊतांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याची। एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असं संजय राऊत यांनी नवा दावा करताना म्हटलेलं आहे। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत पण शिंदे त्यांनाही भेटले होते असं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या भेटीगाठीची सर्वाधिक माहिती आपल्याला असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची चर्चा होती, काही आमदारांनी नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। तर बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण मानतात। आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती। तर खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलायला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलाय। मला या संदर्भात माहिती नाही असं चव्हाणांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलंय। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केलाय। काही लोकांनी घेतली होती, त्यापैकी एक संजय राऊत आहेत, त्यांची आताही उतरलेली दिसत नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, काय करत होते, ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या तोंडातून बाहेर आहे। तुम्ही केलेले जे काय कृष्ण काळे कृत्य आहे तुमचे, ते एखाद दिवशी बाहेर येणार आहे नक्की। म्हणून संजय राऊतनी नशेच्या झोकामध्ये केलेलं वक्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्याला व्हॅल्यू सुद्धा देत नाही। पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्वतः मला यातलं काही माहिती नाही हे वक्तव्य केलेलं आहे। जो काही मत्सर आहे, जो काही तिरस्कार आहे, त्याच्या पोटी ही सर्व वक्तव्ये तुमच्या तोंडी आलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।